चला आज करूयात आपण मस्त वांग्याची साधी सोपी रेसिपी। ही खरं तर माझ्या काकीची रेसिपी आहे। त्यासाठी मी 2 वांगी कट करून घेतली आहेत, अगदी मोठी वांगी आहेत। नंतर 2 मोठे कांदे कट करून घेतलेत, 1 हिरवी मिरची फोडणीमध्ये टाकण्यासाठी, नंतर थोडासा कढीपत्ता आणि आपल्याला कोथिंबीर लागेल ते 1 घेतलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। आपण गॅसवर कढई चढवली, त्यामध्ये तेल टाकले, तेल पण छान गरम झाले। आपण आता फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या आहेत, पण हा थोडासा कढीपत्ता टाकतो आणि आता हा सगळा कांदा आपण टाकून घेऊया। कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत आपण थोडंसं लाल तिखट घेतलं मी, अगदी 3 चमचे असेल। नंतर थोडेसे धनेजिरे पूड असेल एखादा चमचा, हळद घेतली 1-1.5 चमचा, थोडासा हिंग घेतलाय 1 अर्धा चमचा। नंतर हे मीठ आहे आपल्या भाजीला लागेल एवढं, आपण हे मसाले टाकून घेऊ। कांदा आपला छान गुलाबी रंगावर परतून निघालाय, एकदा छान हलवून घेऊ म्हणजे आपले मसाले आणि कांदा मस्त एकजीव होईल। पुन्हा 1 मिनिटभर आपण याला असंच परतून घेऊ। मस्त तिखट मीठ आपण कांद्यामध्ये हलवून घेतले। आता आपण ही कट करून घेतलेली अगदी बारीक बारीक कट केलेली वांगी आहे, हे टाकून घेऊ। आणि याला आपण पाणी वगैरे काही घालणार नाही, आपण फोडणीच्या तेलामध्ये आणि वांग्याचं ओलसरपणा यात आपण हे शिजवून घेणार आहोत। आता आपण याला झाकून ठेवू, अगदी 1-2-3 मिनिटात आपली वांग्याची भाजी तयार होईल। बघू शकता छान अशी आपली वांग्याची मस्त सुक्की भाजी, साधी सोपी रेसिपी तयार झाली आहे। चला तर मग तयार आहे आपली वांग्याची भाजी, भाकरी सोबत आणि कांदा मस्त एन्जॉय करू शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।